नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी उमेदवार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। तसेच ज्या ज्या ठिकाणी युती आहे त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांची भेट त्यांनी घेतली आहे। महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत महाडच्या नगरपालिकेवरती शिवसेनेचा झेंडा फडकणार असं वक्तव्य त्यांनी केलंय। मोठमोठी कामं जर का होत असतील तर दुर्बिणीची गरज काय? आमच्या विरोधकांना 3 तारखेला पराभूत केल्यानंतर मतं शोधण्यासाठी भिंगाची आणि दुर्बिणीची गरज लागेल अशा भावना उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केल्यात। विकास कामाचे मुद्दे हे खरे सुरू झाले माननीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर। त्याच्यानंतर शेकडो कोटीचा निधी हा महाडच्या नगरपालिकेमध्ये आणण्यामध्ये भरत शेठ गोगावले यशस्वी झाले। त्याच्यामध्ये अगदी आपण ग्रामीण भागातून जर सुरुवात केली तर रायगडला जी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे त्याच्या खाली शिवसृष्टी करण्यासाठी देखील भरत शेठ गोगावलेंनी प्रयत्न केला। चौदार तळ्याला 7 कोटी रुपये सुशोभीकरणासाठी दिले। माझ्याकडनं MIDCतनं पैसे घेतले। न्यायालयाची इमारत तयार होते, प्रशासकीय इमारत तयार होते, अनेक रस्त्यांची कामं सुरू होत आहेत, हॉस्पिटलची कामं सुरू होत आहेत। आता भिंगाची आवश्यकता काय? एवढी मोठी जर कामं होत आहेत तर भिंगाची अजिबात आवश्यकता नाही। मात्र भिंगाची आवश्यकता 3 तारखेला नक्की आहे। आमच्या विरोधकांना पराभूत केल्यानंतर मतं शोधण्यासाठी त्यांना भिंगाची आणि दुर्बिणीची आवश्यकता नक्की आहे।